बघ सावित, या वस्तीत आपल्याला ज्ञानाचा दिवा पेटवायचा आहे. मायबाप जोहार. तुम्ही आणि आमच्या वस्तीत काय वाट चुकला की काय? नाही रान, इतके दिवस वाट चुकलो होतो, आज बरोबर वाट सापडली. अहो कशाला वस्तीत आला तुम्ही? बरं दिसतंय का? शिवता शिवत होते. अहो मला बोलवायचं, मी आलो असतो. आणि आल्यात त्या आल्यात संगड बायकोला बी घेऊन आल्यात. होय मावशी, तुमची लेकरं बघायला आलोय. तुमच्या लेकरांसाठी शाळा सुरू करायची म्हणतोय आम्ही दोघं. शाळा? हा, जशी बाकीच्यांची लेकरं शिकतात तशी तुमची लेकरं शिकू शकतात की? अहो काय बोलते? जरा रीतीला धरून बोला. अहो रीतीनच बोलतोय. जशी बाकीची शिकतात तशी तुमची लेकरं सुद्धा शिकू शकतात. आणि सेंदूर कोणी प्यायचा? जन्मभर मुक्का होऊन राहावं लागल. नाही नाही, आम्हाला त्या दार्जिन नाही. गावात कळलं तर गाव पेटून उठल, नाहीतर वस्तीला आग लावतील. आणि तुम्हाला काय दुखापत झाली तर? त्याची तुम्ही काळजी करू नका. हा, अहो माऊलीच्या अंगावर शेणगोळा आणि दगड धोंड मारलं हे आम्हाला ठाव नाही रे. सुरुवातीला थोडा विरोध होतो, शेवटी पदराला हात घातलाच की. ज्याने हात लावला त्याला धडा पण शिकवलाच की. आणि आज त्याच पदराखाली एक नाही 4-4 शाळा सुरू झाल्या. तरी बी आमचा आणि शिक्षणाचा काय बी संबंध नाही. आणि शिकवायचंच असेल तर बैल कसा फाडायचा आणि कसा सोलायचा ते शिकवा. काय रे गड्यानो? हो काय बी झालं तरी मांगाला चराट, चांबाराला खेटर आणि माराला मडकरी झाडू सुटलंय काय? या जन्मात तरी नाही. तुम्ही काय बी आखरीत करायला सांगू नका. सावली पडली म्हणजे तराळ मिळाला. होय, तराळ मेला, पण तो मरणारा तराळ पहिला नव्हता आणि शेवटचाही नसेल. याआधी कित्येक जण मेलेत आणि या पुढेही मारले जातील जर बदल घडला नाही तर. आणि या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर एकच मार्ग आहे, शिक्षण. राणभाऊ, लेकरांना जर अक्षर ओळख झाली ना तर कोणाही समोर लाचारीनं मान झुकवावी लागायची नाही. अहो महाराजच्या पोराला खायला मेलेलं जनावर आणि अंगावर फाटकं चिरगुट मिळालं तरी जन्म जातो. शाळा बिळा नको. काय करायची शाळा? राणभाऊ, शाळा जे काही करेल ना ते तुमची मरी आई, जोखू आई, मांगीर बाबा, म्हसोबा कुणी बी करू शकायचा नाही. तर लेकरं शिकली ना तर गळ्यातली गाडगी सुटते, कमरेचा झाडू जाईल, तुमचं दारिद्र्य संपल, ही गुलामी संपल. पण त्यासाठी एकच मार्ग आहे, शाळा. आणि ती शाळा आम्ही काढणार.